त्यांना काही कामानिमित्त जावं लागलं तर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर जे की मराठा सेवा संघाचं ब्रिगेडचं काम पुढे घेऊन जात आहेत त्यांना मनापासून धन्यवाद की त्यांनी या ठिकाणी आम्हाला सन्मानित केलं। म्हणजे लायक समजलं की बाबा मराठा आम्ही काहीतरी चांगलं काम करतोय समाजामध्ये आणि त्याची एक पोचपावती या मराठा सेवा संघाने आम्हाला दिली। म्हणजे मी माध्यम क्षेत्रामध्ये काम करतोय त्या ठिकाणी जे काय चांगलं करता येईल चळवळीविषयीचे जे काही प्रश्न असतात जाधव सर तुम्ही जे काही कार्य करत असता ते आम्हाला आनंद वाटत असतो की बाबा समाजाचे काहीतरी सुरू आहे आणि आपण ते पुढे घेऊन जातोय। त्या ठिकाणी एक संधी आम्हाला मिळालेली असते त्या माध्यमात असो किंवा आता पोलीस क्षेत्रात असो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमची मंडळी आपण काम करतोय तर ते पुढे घेऊन आपण जातोय। सध्याची जर परिस्थिती पाहिली आपण आसपासच्या देशातली आपण उदाहरणं बघतोय आज श्रीलंकामध्ये काय झालं बांगलादेश असो नेपाळमध्ये असो लोक रस्त्यावर आली सगळं अराजकता निर्माण झाली पण भारतामध्ये आपल्या लोकशाहीची पाळंमुळं भक्कम आहे। या ठिकाणी संविधान आहे लोकशाही आहे आणि आपण सर्व मंडळी जे योगांनी विचार घेऊन पुढे जात आहोत त्या विचाराच्या आधारावर आपला एक आदेश पुढे जातोय। ताईंनी सुद्धा उल्लेख केला मधल्या काळात जे संविधानाच्या अनुषंगाने लोकसभेमध्ये निवडणुकीच्या दरम्यान जे काय ताईंनी थेट सांगितलं की ह्या ज्या चळवळीत काम करणाऱ्या संघटनांचं आम्हाला सहकार्य झालं तर खऱ्या अर्थानं तुम्ही जे कार्य करताय जे काही तुम्ही समाजात पेरताय त्याचा फायदा सर्व समाजाला होतोय। या पुढच्या काळात देखील जाधव सर आम्हाला ज्या ज्या मंडळींना आम्हाला सन्मानित केलंय तर आम्ही निश्चित उतराई होऊ जे काही चांगलं आमच्या हातून जे काही तुमच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांच्या आम्ही खरं उतरण्याचा प्रयत्न करू। या पुढच्या काळात आपण असंच आपलं कार्य सुरू ठेवावं। ताईंनी खरं जाधव सर तुमचं कौतुक केलं की मी जे लोक निवडत आहे म्हणजे जे काम करणारे मी पण बऱ्याच मंडळी बघतोय तर या पुढच्या काळातही आमच्या नंतर जे जे लोक या क्षेत्रात काम करत आहेत केवळ समाज म्हणून नाही तर बहुजन समाजातल्या सगळ्या लोकांना आपण सोबत घेऊन जात आहात। या पुढच्या काळातही ही परंपरा आपण सुरू ठेवावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।